गोकुळ साखर कारखाना लिमिटेड धोत्री यांनी सन 2025 व 26 गाळप हंगामातील ऊसाचे बिल गेल्या 5 महिन्यापासून अद्यापही शेतकऱ्यांना अदा केले नसल्याने धाराशिव जिल्हा अक्कलकोट तालुका व परिसरातील ऊस उत्पादक शेतकऱ्यांमध्ये तीव्र संतापाची भावना निर्माण झाली आहे। सोमवारी पूनम गेट जिल्हाधिकारी कार्यालय सोलापूर येथे भव्य ठिय्या आंदोलन करण्यात आले। ऊसाची रक्कम 15 दिवसाच्या आत देणे कायद्याने बंधनकारक असताना देखील संबंधित प्रशासनाने कोणतीही ठोस कारवाई केली नाही। साखर आयुक्त पुणे तसेच साखर आयुक्त सोलापूर यांनी RRC 1, 2, 3 प्रक्रिया करूनही अद्याप शेतकऱ्यांच्या खात्यावर थकीत रक्कम जमा झालेली नाही। त्यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक चक्र पूर्णपणे विस्कळीत झाले असून संसार, आरोग्य, मुलांचे शिक्षण तसेच पुढील पिकासाठीचा खर्च करणे कठीण झाले आहे। या आंदोलनामध्ये सुमारे 30 गावातील ऊस उत्पादक शेतकरी, महिला व शेतकरी संघटनाचे पदाधिकारी मोठ्या संख्येने सहभागी झाले आहे। 4 पुतळा पार्क चौक, इंदिरा गांधी स्टेडियम येथून वाजत गाजत भव्य मोर्चाच्या स्वरूपात आंदोलनस्थळी आगमन करण्यात येणार आहे। संबंधित प्रशासनाने या आंदोलनाची गांभीर्याने दखल घेऊन शेतकऱ्यांना न्याय द्यावा अशी मागणी आयोजकांनी केली आहे। धाराशिव जिल्ह्यामधले शेतकरी आहोत। गोकुळ कारखान्याने अद्यापपर्यंत एकही रुपया दिला नाही। साधारणपणे आमचे 110 कोटी रुपये त्यांच्याकडे अडकलेले आहेत। आम्ही आजपासून मान्य जिल्हाधिकारी पूनम गेट येथे उपोषणाला बसणार, ठिय्या आंदोलन करणार आहे। जोपर्यंत आमचे पैसे मिळत नाहीत तोपर्यंत आम्ही या ठिकाणून उठणार नाही। मग दत्ता शिंदेंना आमचं आव्हान आहे की आमच्या शेतकऱ्याचे पैसे सगळे पै ना पै दिल्याशिवाय आम्ही उठणार नाही। गोकुळ कारखाना धोत्री हे आगे सगळे आम्ही तुळजापूर तालुक्यातले जास्तीत जास्त 40 गाव आहेत। इतरही अक्कलकोट तालुक्यातले काय गाव आहेत, असं साधारणपणे तुळजापूर तालुक्यातले 40 गाव आहेत। बार्शी तालुक्यातले काही गाव आहेत। मोहोळकडले काही शेतकरी आलेत, काही निलंग्या तालुक्यातले आहेत, काही उमरगा तालुक्यातले आहेत, अक्कलकोट तालुक्यातले आहेत। बऱ्याच वेगवेगळ्या गावचे शेतकरी, दक्षिण सोलापूरमधले काही शेतकरी आहेत। आतापर्यंत 1 रुपया मिळाला नाही, 1 रुपया मिळाला नाही। 2 वर्षाचं बिल संबंधितला का भेटलोय, मान्य जिल्हाधिकाऱ्याला भेटलोय, साखर आयुक्ताला भेटलोय, सहसाखर आयुक्त सोलापूरला भेटलोय, पण कोणी दखल घ्यायला तयार नाही। आमचं म्हणणं शासनाने दखल घालावं, आमचे शेतकऱ्याचे पैसे मिळावेत हीच आमची मूळ भावना आहे।